नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बनवणार आहे गाजराचा हलवा। तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि सोबतच साहित्य सुद्धा बघूया। तर चला आपण साहित्य बघूया। तर साहित्यामध्ये आहे गाजर, हे बघा छान ताजे आपण गाजर घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। अर्धा किलो गाजर आहेत। अर्ध्या किलो गाजराला आपण 2 वाटी साखर घेतली आहे। या वाटीचं प्रमाण आहे। तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार घ्या। इकडे बघा हे आहे काजूचे तुकडे, खरबुजाची बी, 2 लवंग घेतलेली आहे मी आणि 2 विलायची घेतलेली आहे आणि तूप। तर बघा आपण साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस सुरू करायची आहे। तर आपण एक गाजर घेतलेला आहे आणि या गाजराचे वरचे आपण हलकेसे याची साल काढलेली आहे बघा, आणि साल काढून झालेली आहे। आता आपण याचे लहान तुकडे करून घेणार आहे। तर आपण तुकडे कसे पद्धतीने करायचे ते तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे। तर हे बघा असे मोठे आपण तुकडे केलेले आहे। आता याचे आपल्याला लहान तुकडे करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीमध्ये आपल्याला सर्व गाजराचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण गाजर मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे। जर तुम्हाला ही पद्धत नाही आवडली तर बघा ही आहे खिसणी। तर तुम्ही गाजर खिसणीने असे खिसून घ्यायचे आणि नंतर हलवा बनवायचा। तर बघा हे बारीक केलेल्या गाजराचा आता आपल्याला हलवा बनवायचा आहे। तर इकडे बघा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे तूप। दोन चमचे आपण तूप यामध्ये सोडलेलं आहे। आता यामध्ये आपण गाजर बारीक केलेले सोडूया आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहे। आणि यामधलं आपल्याला जे गाजरामध्ये पाणी आहे ते आपल्याला पाणी सुकू द्यायचं आहे। तर गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे, एकदम स्लो नाही आणि मध्यम पण नाही। तर हे बघा गाजराचा कसा मस्त रंग बदललेला आहे आणि याचं पूर्ण पाणी सुकोपर्यंत आपल्याला हा ढवळत राहायचा आहे, खालीवर करत राहायचं आहे। अधूनमधून आपल्याला याचं खालीवर करत राहायचं आहे। तर हे बघा बऱ्याचपैकी याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे साखर, हे बघा। आणि साखर सोडल्यानंतर पुन्हा आपल्याला असं खालीवर करायचं आहे। आता साखर सोडल्यानंतर आपण याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया, फक्त 1 मिनिट। 1 मिनिट झालेलं आहे। आता आपण झाकण काढूया। हे बघा, तर हे बघा ही लहान कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर आणि यामध्ये आपण थोडं 1 चमचा तूप टाकून गरम करून घेणार आहे। तर हे बघा तूप गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपण सोडणार आहे 2 लवंग आणि 2 विलायची। हे बघा साखरेचं पाणी पूर्ण याच्यातलं सुकलेलं आहे आणि आता हा हलवा मस्त तयार झालेला आहे। तर आता यामध्ये आपण सोडणार आहे सुकामेवा, काजूचे तुकडे, ही बी, खरबुजाचं बी आणि त्यावर आपण सोडणार आहे आता हे गरम केलेलं तूप। त्यामध्ये आपण सोडलेली आहे विलायची आणि लवंग। आता छान हे आपण सर्व मिक्स करून घेऊया।
तर हे बघा किती मस्त या हलव्याचा सुगंध येत आहे आणि छान मस्त तयार सुद्धा झालेला आहे गाजराचा हलवा। तर हे बघा छान मस्त गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केलेला आहे आणि गरम गरम हलवा आपल्याला या प्लेटमध्ये टाकायचा आहे। हे बघा आहा किती मस्त हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आपण वेगळ्याच पद्धतीने हा गाजर हलवा तयार केलेला आहे। तर बघा मी एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये गाजरचा हलवा तयार केलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्कीच तुमच्या घरी करून बघा आणि खाऊन बघा। तर हा व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।